आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या गाडीवर एका व्यक्तीने दगडफेक केली आहे। म्हस्के असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याने हे कृत्य का केलं हे कळू शकलं नाहीये। मात्र दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या। दगड मारले तेव्हा पोलीस आयुक्त मात्र गाडीमध्ये नव्हते। ही माहिती आता समोर येते। कृष्णा खिंडे अधिक अपडेट देतील। कृष्णा, नेमकी कधीची घटना आहे आणि काय अपडेट्स आहेत? ती व्यक्ती कोण आहे ज्यांनी हा दगड मारलेले आहेत, हल्ला केलेला आहे? अगदी काही वेळापूर्वीची घटना आहे अश्विन। पोलीस आयुक्तालयासमोर उभा असलेल्या पोलीस आयुक्तांच्या गाडीवर हे म्हस्के नावाच्या व्यक्तीनं दगडफेक केलेली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार आयुक्तालयाच्या काचा देखील म्हणजे जे दरवाजा आहे त्याच्या काचा देखील फोडलेल्या आहेत। आपण गाडी पाहतोय की कशा पद्धतीनं त्याच्या काचा फोडल्या गेलेल्या आहेत आणि महिला पण पाहतोय त्या साफ करताना। जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार हा जो म्हस्के नावाचा व्यक्ती आहे त्यांनी एक बॉन्डवरती प्लॉट खरेदी केलेला होता आणि तो प्लॉट खरेदीच्या व्यवहारामध्ये त्याची फसवणूक झाली अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं आणि त्याची तक्रार त्यांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली, मात्र ती तक्रार घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे आणि हा जो तोडफोड करणारा व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पुढील चौकशी सुरू आहे। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार तक्रार घेतली नाही म्हणून अशा प्रकारच्या काचा फोडल्याच्या गाडीवरती दगडफेक केल्याची माहिती या ठिकाणी आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला काही वेळात मिळेल। मात्र पोलीस आयुक्त यावेळी गाडीमध्ये नव्हते, ते ऑफिसमध्ये होते। मात्र समोर आयुक्तालयासमोर उभा असलेल्या त्यांच्या गाडीवर ही दगडफेक या ठिकाणी एका व्यक्तीने केली आहे। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।